नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सणाबद्दल, तो म्हणजे गणेश चतुर्थी। महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामागची परंपरा, भावना आणि इतिहास हे जाणून घेणं आपल्यासाठी खूपच रोचक ठरेल। 3, 2, 1. गणेश चतुर्थीची सुरुवात आणि इतिहास। गणेश चतुर्थीचा सण भगवान गणेशाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांनी या सणाची सुरुवात केली होती, पण इंग्रजांच्या काळात हा सण काहीसा दुर्लक्षित झाला। पुढे लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, ज्यामुळे हा सण लोकांना एकत्र आणणारा आणि एकजूट निर्माण करणारा ठरला। महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची खासियत। महाराष्ट्रात गणेश चतुर्थी अत्यंत धूमधडाक्यात साजरी केली जाते। घरोघरी गणपती बसवला जातो, गोड मोदक बनवले जातात, आरत्या केल्या जातात आणि 10 दिवसांचा उत्सव हा सर्वांसाठी एक आनंदाचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा काळ असतो। यासोबतच सार्वजनिक गणेश मंडळ देखील सजवली जातात, जिथे भव्य मूर्ती बसवल्या जातात, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात आणि समाजाच्या विविध विषयांवर जनजागृती केली जाते। सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व। गणेशोत्सवाच्या काळात समाजात एकतेची भावना अधिक दृढ होते। हा सण फक्त धार्मिकच नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातील विविध गणेश मंडळे आपल्या कल्पकतेने आणि कलात्मकतेने संपूर्ण राज्यात ओळखली जातात। गणेश विसर्जन। गणेश चतुर्थीचा शेवट मोठ्या उत्साहात गणपतीच्या विसर्जनाने होतो। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या गजरात भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात। ही वेळ जरी भावनिक असली तरी पुढच्या वर्षी पुन्हा गणपती येणार या आशेने मन आनंदही असतं। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या संस्कृतीत गणेश चतुर्थीचं खूप महत्त्व आहे। हा सण आपल्या श्रद्धा, भक्ती आणि समाजाच्या कल्याणाची शिकवण देतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।